यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतामता द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मता मता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। साऊथ इंडियामध्ये एक घटना घडली होती। काय झालं होतं, एक गरीब कुटुंब होतं आणि तिथं त्यांचं रोजीरोटीवर चालायचं घर। तर त्यांना 2 मुलं होती, फार छोटी, आणि काय सांगितलं की ती 2 मुलं खेळत होती डॉक्टर आणि त्यांना मिळालं हातात कात्री चाकू। छोटी मुलं होती आणि त्यातल्या एका मुलानी मोठ्या मुलानी छोट्या मुलाला म्हणलं तू झोप, मी तुझं ऑपरेशन करतो। आणि काय केलं, काय बघितलं असेल किंवा काय असं तर त्यांनी त्याला चाकू लावला, काहीतरी पोटाला वगैरे केलं असेल काय, तो तिथल्या तिथं मेला छोटा मुलगा। आणि आई आज स्वयंपाक करत होती, वडील बाहेर गेले होते आणि मग त्याचे ओरडलेला आवाज आला की आई बाहेर पळत आली आणि बघितली तर तो मुलगा आता राहिला नव्हता। वडील आले बाहेरून, त्यांना कळालं की मुलगा राहिला नाही आहे आणि हे त्या मोठ्या मुलाचं दोष आहे। राग कोणावर गेला सगळा, त्या मोठ्या मुलावर। त्याला उचललं, मोठा म्हणजे पण तो पण खूप छोटा, विचार करायला पाहिजे की ज्याला कळत नाही आहे काय करायचं कसं करायचं वापरायचं, त्याला उचललं आणि चुलीत टाकलं उचलून, त्यामुळं तो तिथल्या तिथं मेला। आणि हे बघितलं की आईला वाटलं की 2 पोरं गेली हातातली, आपल्याला कशाला जगायचं, तिने गळफास लावून घेतला। आणि हे सगळेच कुटुंबी गेले म्हटल्यावर वडिलांनी काय केलं, पळत सुटले रस्त्याने आणि येणाऱ्या गाडीच्या खाली ते पडून मेले। म्हणजे काय झालं हो, मला कशासाठी सांगायचं होतं, कशाचं फळ हे, मोहाचं फळ। कशाचा, कुठं मोह, म्हणजे हे सगळे भेद आहेत ना जे आता आपण लावले, क्रोध मान माया लोभ हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्री पुन्हा पुंसकवेद, सगळे मोहाचे भेद तिथं दिसतात। म्हणजे भय आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अरती आहे, शोक आहे, सगळ्या कषायांच्या आणि नो कषायांच्या उदयामध्ये किती अनर्थ करतो जीव। म्हणून सांगायचे की मोह कधीही आपला सगा नसतो। त्यामुळं मोहापासून किती विरक्ती ठेवणार, किती आपलं कल्याण करून घेणार तेवढं चांगलं आहे। सतत मी निर्मोह आहे, त्या मोहाचं मला कधीही अवलंबन घेण्याची गरज नको। जिथं वाटलं एखाद्या गोष्टीचा आपल्याला मोह होतोय, आसक्ती होतोय, आपण त्याच्यावर डिपेंडंट होतोय, लगेच स्वतःला वेगळं करा त्याच्यापासून। आपल्याला त्याच्यामध्ये अडकायचं नाही। एखादी वस्तू पाहिजे, एखादं व्यक्ती पाहिजे, एखादं काय प्रज्वल असला तरच शास्त्र घेणार, असं कंपल्शन नको। काका असलं तरच घेणार, नाही आले तर बंद करून टाकायला पाहिजे काका शास्त्र आम्ही। म्हणजे असं एखाद्यावर आपण डिपेंडंट राहिलो किंवा कोणीतरी शिकवलं तरच मला कळणार आहे, नाही शिकवलं तर येणार नाही आहे, किती म्हणून अडून बसणार, असा विचार केला आम्ही जेव्हा हर्षा काकी होत्या ना,
ओळखतो का? नादेबुतेच्या हर्षा काकी होत्या आणि त्या खूप कॉन्फिडंट आणि शिकवण्याचं कला त्यांची, त्यांचं ज्ञान, वीरसागर महाराजांचे शिष्य त्या. तर त्यांचं ऑल ओव्हर सगळं चांगलं होतं. म्हणजे आता प्रतिमाधारी होत्या स्वतः, त्यांचं अध्ययन, त्यांचं सांगणं सगळं एकदम कॉन्फिडंट एकदम. त्यामुळं अशी खूप इच्छा झाली की त्यांच्याकडून एखादा ग्रंथ शिकावा. आणि आम्ही असं म्हणायला काय झालं, त्यांचा अंत झाला. म्हणजे किती डिपेंडंट राहू शकतो एखाद्यावर आपण. मग जर सांगितलं डिपेंडन्सी वाढत जाणार तर त्याचं फळ आपल्यालाच भोगावं लागणार आहे. म्हणून सांगतायत मोह कसा असतो, दुःख देणारा असतो. कसल्याही प्रकारचा मोह असू दे तो आपल्याला करायचा नाही, ठेवायचा नाही आपल्याजवळ, एवढा निर्धार करा. तर मला काय सांगायचं होतं की मोहाची वेगवेगळी रूपं आणि त्याचं काय फळ मिळतं हे का कुठंतरी ऐकलेलं का वाचलेलं आहे मी. तुट्या वही पेन जाऊ घेऊन या, तिथं असते. उठा, सगळीकडे चाळा, काय मिळेल ते घेऊन या, नाही मिळालं म्हणू नका. डायरी आहेत बघा छोटे छोटे एकदम. काय नाही माझ्याजवळ पेन. काय सांगितलं म्हणजे सगळीकडं मोहाचं रूप आहे एवढं समजून घ्या. कुठल्या कुठल्या गतीला जातो, कुठल्या पर्यायाला प्राप्त होतो, ती का मिळते ह्याच्यासाठी त्यांनी एक तर्क दिलाय म्हणा, किंवा एक असं आहे कोरिलेशन की तुम्ही असं करणार तर असं फळ मिळेल. जसं काय म्हणायचं, पैशाची हाव असणारा जीव असेल, सांग कुठल्या गतीला, कुठल्या पर्यायाला प्राप्त होईल. पैसा तर असतो हातात पण त्याच्या उपयोगाचा नसतो. तर म्हटले कंडक्टर होतो तो का, भरपूर पैसा आहे हातामध्ये पण कॅशियर होतो बँकेचा, पण म्हणजे पैसा खेळत असून सुद्धा त्याला त्याच्या पैशाचा त्या उपयोग नसतो. असं तर असं त्यांनी तिर्यंच्या गतीला पण जातो कोणी जीव तर कशी पर्याय मिळते हे सांगायला लागले. कावळा का होतो सांगा, काहीतरी त्याचं रिलेशन आहे बरं का. कावळा का होतो तुम्ही सांगणार आहे का, काय म्हणताय? तर ते तुमचं आजकाल चाललं ना पितृपक्ष काय झालं वाटतं ना, तर ते तसं देतात ना, त्यांना खायला देतात, ते तिथं पोचवत आहे वाटतं असं काहीतरी. काय जे पुढच्या गतीला गेलेलं असते ना ते कावळ्याला खाऊ घातलं तिथं जात आहे, पण असं काय असतं रिलेशन कळलंच नाही आपल्याला. तर त्यांनी सांगितलं निर्माल्य भक्षणाचं फळ कावळा होतो. काय जर कधी निर्माल्य सेवन केलं, त्याचे भरपूर फळ आहेत, आता त्याचं एक समजून घ्या. असं निर्माल्य सेवन केल्याचं फळ या तिर्यंच्या गतीची पर्याय मिळते, जी की अप्रिय आहे. कावळा हा पक्षी कधीच कोणाला प्रिय नसतो, म्हणून अशी पर्याय प्राप्त होते जी नकोशी आहे. त्याला दुर्भग नामकर्म म्हणतात. म्हणजे सुभगमध्ये आहे का, सगळी भरली असेल ना आमच्या पोरांनी, इतका अभ्यास करतात पोरं माहिती का आमची. दरवेळेस नवीन पोरगं घेत आहे, नवीन पान करत आहे, किती अभ्यास करतात माहीत नाही. तर काय सांगत होते, म्हणजे सुभग नामकर्माच्या उदयामध्ये सर्वांना प्रिय असतो आणि दुर्भग नामकर्माच्या उदयामध्ये कोणालाही तो प्रिय नसतो, अप्रिय असतो, असं सांगायचं. तर कावळा या पर्यायात जातो. दुसरं सांगितलं गाढव का होतं सांगा, साधी गोष्ट आहे, हे सांगू शकाल. काय केल्यावर गाढव होतो, गाढव काय नाही, गाढव काय करतो ते सांगायचं म्हणजे समजतंय. हमाली ओझं वाहणं काय केलं होतं मागच्या भावात, मागच्या भावात काय केलं होतं, बंद असणार ना पेन, असं असते सगळं माहिती का. आज माझ्याकडे आहे, मग अशी घेतले होते काढलेले पेन, दे भैया पेन, तिथं कपाटात ह्याच्यात खिडकीत एक दिसतंय. बरं काय सांगितलं, जो दुसऱ्यावर अतिभारारोपण करतो आणि स्वतः सुद्धा विनाकारण ओझं वाहत राहतो, म्हणजे काय म्हणायचं, प्रॉपर्टीचा भार आहे काय काका, तर तो दुसऱ्याला देण्याची इच्छाच नाही. मुलांना द्यायचं आहे, मुलींना द्यायचं आहे, काय वाटून टाकायचं आहे आपलं, आता झालं काय म्हणायचं
कृतकृत्य झालं, आता सगळं झालंय करून आपलं, तरी पण नाही माझ्याकडंच सगळ्या चाव्या कुठं हो, माझ्याच गल्ल्याला, माझ्याच खिशाला, माझ्याच कमरेला, असं ज्याचे भाव असतात ना त्याला ओझं वाहण्याची प्रवृत्ती म्हणतात. आणि त्यामुळं तो जीव गाढव होतो. जो नोकरांना अतिभारारोपण करतो, 24 तास काम लावतो, आपले दायित्व इतरांना देऊ इच्छित नाही, काय काय सांगायचं आहे, अतिभारारोपण करतो दुसऱ्यावर, आणि महत्त्वाचं सांगितलं की सर्व अधिकार स्वतःच घेऊ इच्छितो. जो सगळा प्रॉपर्टीचा भार म्हणा किंवा काय म्हटलं त्यांनी, दायित्व, सर्व दायित्व अधिकार आपल्याकडेच ठेवू इच्छितो. अधिकार दुसऱ्याला सोडू देऊ इच्छित नाही, सोडत नाही, तो गाढव होतो. कोणाकोणाला व्हायचं नसेल तर असं निर्भार राहायचं, उलटं आपण दुसऱ्याचं भार घ्यायचं आणि जगायचं, तर उलटं असं भार ओढत बसावा लागतो आयुष्यभर. नाही मिळालं का? जावा घेऊन या. इकडं आहे का बघा कुठं, सगळ्या खिडक्यांमध्ये काय मिळतंय का? असते माझ्याकडे दरवेळेस, पण आज नाही आहे. काय तुम्ही आणलं, जावा चला घेऊन या तुम्ही पण. असं असतं काकी. पुढं सांगितलं कुत्रा का होतो, कुत्रा काय करतो त्याच्यावरनं सांगायचं. कुत्रा का होतो, वफादार म्हणू नकोस, थांब, भुंकतो नाही. कुत्रा काय करतो, कुत्रा काय म्हणतात ते, चौकीदारी करतो. इमानदारी असं नाही म्हणायचं, रखवाली करत बसणे. म्हणजे आमचा पैसा आहे ना, आम्ही सोडणारच नाही, त्याची रखवालीच करत बसायचं, कुत्रा होऊन जन्मणार, असं सांगायचं आहे. चांगली गोष्ट नाही सांगायची आहे तुम्हाला, ती कुत्रा म्हणजे पर्याय, चांगली मनुष्य पर्याय घालून कुत्रा झालोय, का झालो हे सांगायचं आहे. जबरदस्ती दुसऱ्यावर आपला अधिकार गाजवतो, किंवा जिथं आपलं चालत नाही तिथं स्वतःचं चालवण्याचा प्रयत्न करतो, तो मरून कुत्रा किंवा बेडूक होतो, असं सांगायला लागले. म्हणजे काय, जो कुठल्याही गोष्टीची चौकीदारी करत बसतो. म्हणजे काय चौकीदारी, म्हणजे वॉचमन इंग्लिशमध्ये सांगू नका. चौकीदारी म्हणजे काय, रखवाली, असं अशा टाईपमध्ये. म्हणजे परिग्रहाला सोडण्याचे भाव नाही आहेत, सतत त्याचं रखवाली करत बसण्याचे परिणाम त्याच्या निमित्तात चोर होतो, हे काय कुत्रा होतो. भाभीजी राहू दे, एवढ्या वेळात जाऊन घेऊन आला असता, कुठं काढलं. तर चौथं सांगितलं, म्हणजे मला सांगायचं हे सगळे परिणाम काय आहेत, सगळी मोहाची रूपं आहेत. जिथनं काढला परत तिथे ठेवा बरं का, नाहीतर सगळे भेटायला येतात रात्रीनं मग. म्हणजे हे सगळे तुमचंच आहे म्हणताय का? त्यांनी भरपूर अभ्यास करतात, वेगळे वेळ असतात त्यांचे. चला, तर सांगितलं कुत्रा का होतो, जिथं आपलं वर्चस्व करायला नको अशा ठिकाणी, जिथं आपला वेळ घालवायला नको, जिथं आपलं डॉमिनन्स करायला नको अशा ठिकाणी करतो, दुसऱ्यावर गुरगुरतो, किंवा मग असं काहीतरी हमाली काम करत बसतो. त्या निमित्तात त्या परिणामामध्ये मेला तर कुत्रा होऊन जन्मतो. डुक्कर का होतो, म्हणजे दुसऱ्याची घृणा करणारा अशा घृणित पर्यायाला प्राप्त होतो, हे सांगायचं आहे. जो धर्मी जीवांना पाहून किंवा एखाद्या रोगीचं देह पाहून घृणा करतो, निंदा करतो, तो अशा पर्यायाला जन्मतो जिथं आयुष्यभर त्याची निंदा होते, त्याची ग्लानी होते, घृणा होते. त्याला तशा पर्यायातच जन्म घ्यावा लागतो. म्हणजे जसं आपण आत्ता वाचतोय ते जुगुप्सा मोहभाव येणार आहे ना पुढं,
तर जुगुप्साचं फळ अशा हीन पर्यायाची प्राप्ती होते. पुढे सांगितलं पृथ्वी का एक जीव का होतो. पृथ्वी का एक जीव का होतो. तर आता हे ज्याच्यावर आपण चालतो हे काय आहे, पृथ्वी काय आहे. कारण इथं जीव नाही आहे. आता हे फरशी म्हणजे काय हो, जीव नाही आहे, ते शरीर आहे. त्यामुळं पृथ्वी काय आहे म्हणलं. मग कुठे आहे पृथ्वी का एक जीव, फरशीच्या खाली खाणीत. इथं कुठे आहेत जिवंतच आहे ना पृथ्वी म्हणलं की पृथ्वी काही जीवच आहे. फक्त थोडे लेयर्स म्हणा वरचे की आपण जे खणतोय ये जा करतोय त्याच्या निमित्तात ते वरचे पोर्शन आहे ते डेड आहे म्हणा. त्याच्या खाली तर जीव आहेच. मग तशा पृथ्वी काही जीवांमध्ये का जन्मतो. तर सांगतायत जो दुसऱ्यावर दबाव आणतो तो अशा ठिकाणी जन्मतो जिथं आयुष्यभर त्याला दबून राहावं लागतं. प्रत्येकजण त्याच्यावरून दाबून चालतोय, येतोय जातोय. जसं म्हणलं की कुठले तरी रोड असतील बाहेरच्या डोंगराळ प्रदेशातले वगैरे, तर तिथं पण ते सगळे खडक रोड सगळे जीव आहेत. त्यामुळे जर तिथून कोणी ये जा केली नसेल तर अशा ठिकाणी ते अजून सचित आहे ती भूमी त्या निमित्तात. तर सांगितलं तिथं सुद्धा ते भरलेले कितीतरी टनाचे जे ट्रक असतात. इकडे या की काकी तुम्ही पुढं बसा, त्याच्या ठे घ्या, त्यांना समोर बसता येईल. दिसणार नाही भैया त्यांनी म्हणून तिथून इकडून इकडे आले उठून. काय सांगत होते मी. म्हणजे त्या रस्त्यावरून असे कितीतरी टनाचे ट्रक वगैरे सगळे मोठे मोठे व्हेइकल्स दाबून चालत आहेत ना. मग ते किती त्यांना त्रास होत असणार आहे त्या पर्यायामध्ये. म्हणून सांगितलं जर अशी काय आपल्याकडून चूक झाली तर नियमाने दुसऱ्यावर जो दबाव आणतो त्याचं फळ स्वतःवर जीवनपर्यंत त्याला दाबून राहावं लागतं. म्हणून पृथ्वी काही जीवामध्ये जन्मतो. पुढं कोडी का होतो. कोडी बरोबर लिहिले ना. जो स्वयं तप करत नाही पण अन्य तपस्वींची चेष्टा करतो तो त्याचं शरीर असं होतं की जे त्याला त्रस्त करतं. दुसरा जीव आहे तो स्वयं तप करतोय, आपल्या शरीराचा उपयोग चांगला करतोय, पण त्याचं जर निंदा करणार त्याची टर उडवणार तर तिथं सांगितलं तो जीव स्वतःच्या शरीराला सुद्धा नीट वापरू शकत नाही. मग दुसऱ्यांची चेष्टा करणारा किंवा हसी उडवणे तर तो जीव कोडी होऊन जन्मतो. त्याच्या शरीरामध्ये रोग होतो असा की जो असाध्य असतो, त्याला कवर करू शकत नाही. निंदा म्हण तसं म्हणलं तरी चालतंय. म्हणजे आता आपल्या शरीराशी रिलेटेड आला ना तो रोग, मग दुसऱ्याच्या शरीराकडं त्याच्या तपस्येकडं पाहून जो चेष्टा करतोय, असली कुठे तपस्या असती का, किंवा तुला कुठे येते करायला काय अशा तऱ्हेने म्हणा. तर तुझ्या शरीराचं किंवा तू गैरवापर करतोयस किंवा कशाला तसलं करायचं सुकवायचं शरीराला असं काय म्हणले तर स्वतःचं शरीर त्याचं असं रोगी बनतं. म्हणजे हे कोडी बनतं हे दुसऱ्याच्या शरीराची अशी चेष्टा केली. तप करणाऱ्या जीवांची, तपस्वींची म्हणा म्हणजे समजतं, तपस्वींची चेष्टा केल्याचं फळ कोडी होतो. आता रोगी का होतो सांगतायत. कुठल्याही प्रकारचा रोग असू देत रोगी का होतो तर आपण नेहमी प्रतिक्रमणात म्हणतो तसं औषधदान करत नाही, दयाभाव करत नाही, उपकाराचे भाव करत नाही, सेवेचे भाव करत नाही, तर कुठल्या पर्यायाला जाणार हो, रोगी होणार. औषधदान, सेवा, वयावृत्त आदी केलं नाही त्याचं फळ रोगी होतो. पुढं सांगतायत भिकारी का होतो. दुसऱ्या त्या धनाचा वापर नीट केला नाही. धन आहे आपल्याजवळ पण ते धन कशासाठी वापरलं
जिथं वापरायला पाहिजे तिथं नाही वापरलं. धनाचा अयोग्य वापर करणार तर नियमाने ते धन निघून जाणार. पुढे सांगितलं वांझ स्त्री होते ना, वांझ का होतो, एखादी स्त्री वांझ का होते, तर सांगितलं मुळासकट उकडून काढण्याचे परिणाम असतात. कुठल्या तरी गोष्टीला, धर्माला, वृक्षाला मुळासकट नष्ट करण्याचे परिणाम म्हणजे पुन्हा त्याची उत्पत्ती नाही होणार. त्याच्या निमित्तात स्वतः असं पर्याय जन्मले की त्या निमित्त त्याच्यापासून काही उत्पत्तीच होणार नाही. म्हणून सांगितलं वांझ होतो असा जीव. आणि पुढे एक सांगितलं व्यंतरिणी का होतो. व्यंतर असतात ना त्यांची बायको, व्यंतरिणी, व्यंतर स्त्री का होतो, तर पुण्य कार्य करतो पण त्याबरोबर अतृप्त इच्छा ठेवतो तो व्यंतर होतो. माहिती आहे म्हणजे काय? काहीतरी केलं तुम्ही, तपस्या केली, धर्म केला, पण त्याचं फळ मला हे मिळावं अशी जर इच्छापूर्वक मेलात तर कुठं होऊन जन्मणार, व्यंतर होणार. मग म्हणतो आपण भूतप्रेत फिरतात बाजूला बाजूला, नाहीतर त्याच्या अंगात भूत शिरलं म्हणतो. म्हणजे व्यंतर होतो तर अशी अतृप्त इच्छा असते, ईर्षा असते, त्याचं फळ म्हणून अशी पर्याय प्राप्त होते. अतृप्त इच्छा किंवा ईर्षा. स्त्री का झालं तर ईर्षेचे परिणाम केला म्हणून देव तर झाला, पण देव पर्यायात पण स्त्री होऊन जन्मला. आणि पुढं सांगितलं त्यातच तसं की जाती विरोधी असतात ना, म्हणजे साप नेवला किंवा हरिण सिंह अशा विरोधी जातीमध्ये का जन्मतो, तर जेव्हा विरोध न करण्यासारखी परिस्थिती असताना पण वाद घालतो. जसं सासू सुना, जाऊ जाऊ, भाऊ भाऊ, जिथं वाद घालण्याचं काही विरोध करण्याची आवश्यकता नाही आहे, पण अशा परिणामांनी, विचित्र परिणामांनी जर तिथं कशाय केले, विरोध केला, एकमेकांना मारण्याचे भाव केले तर नियमाने विरोधी जातींमध्ये जन्मतो. त्यामुळं मग परत परत एकमेकांना मारत राहतो. म्हणून सांगितलं की अशा कुठल्याही, हे सगळं काय आहे हे सांगायचं होतं मला, हे सगळे मोहाचे परिणाम आहेत. आणि या अशा मोहाच्या निमित्तात जीव काय करतो, अशा दुर्गतींना जातो. म्हणजे किती चांगली पर्याय मिळाली होती मनुष्यभावाची, जिथं धर्म करून आत्मकल्याण करून तुम्ही पुढचा भाऊ सुधारला असता, पण अशा क्षुल्लक कारणांनी किंवा विपरीत परिणामांनी काय करतो, स्वतःचा घात करून घेतो. कोण? XYZ. कोण? असं मी वाटत नाही ना आपल्याला की मी किती चुकीचे परिणाम करतोय, हे परिणाम व्हायला नको. तसं कुठंतरी पिंच तर होतंय का, कशाय झाले, मोह झाला, आसक्ती झाली, भय वाटलं, काही असतील ते परिणाम. हे परिणाम झाल्यावर मला हे व्हायला नको तसं किती भाव होतात. जेवताना जेवायला नको असं किती वाटतं सांग. कुठलं काय भूक, कधी जेवतो असं झालेलं असतंय. भूक लागल्यावर भूक लागल्यावर झोप आल्यावर असं वाटतंय का, कशाला मी झोपतोय, झोपणं हे पाप आहे, नको झोपायला, किती वाटतं काका. कधी एकदा अंथरूण पसरतो आणि आडवं होतं असं झालेलं असतंय. म्हणजे जी गोष्ट वाटत नाही ना ते पाप आहे, निद्रा हे पाप आहे वाटतंय का. दर्शनावरण कर्म आहे ते, आणि सगळे घाती कर्म पापरूप आहेत. त्यामुळं सांगतायत की अशा परिणामात आसक्ती नको व्हायला. घेतात की निद्रा, आता मुनिराज पण झोपतात की, पण त्याच्यामध्ये किती त्यांना आज कसली मस्त झोप लागली होती, काय झालं म्हणल्याने सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाप बंद केला. किंवा आज जेवण किती छान झालं होतं, नाहीतर आज एकदम पोट भरून जेवलोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये अशी जिथं आपण आसक्ती करणार तर नियमाने त्याचं फळ आपल्याला अशा दुर्गतीमध्ये जावं लागणार. तर मला एक काय सांगायचं होतं, काय चालू आहे सध्या, नवरात्र. नवीन रात्र आहे का जुनं रात्र आहे बघा. दांडिया. अजून काय काय,
तुम्ही काय जिन धर्माचं काय चालू असेल सांगणारच नाही. काय चालू आहे? चातुर्मास चालू आहे हे नाही सांगणार. हां, आज सप्तमी आहे, उद्या अष्टमी आहे हे नाही सांगणार. हां, उद्या काय आहे? जीवदया अष्टमी आहे. म्हणजे काय? जीवदया म्हणले बरं का, जीवद्या म्हणले नाही. त्याचा व्यत्यास करून टाकला लोकांनी. जीवद्या अष्टमी नवीन नवीन. तर हा हिंसा प्रधान धर्म आहे, तर त्यामध्ये सगळं हिंसक करून टाकलं. तर त्यासाठी मला ती यशोधर राजाची गोष्ट सांगायची होती. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? तुम्ही सांगा, मी ऐकते. प्रज्वल, यशोधर राजाची गोष्ट काका माहिती आहे? यशोधर राजाची गोष्ट काय हो? हां हां, तेवढंच माहिती आहे. हां हां, थांबा मी सांगते. तर यशोधर नावाचा राजा होता आणि त्याची बायको होती अमृता राणी. राजाचं त्या राणीवर खूप प्रेम होतं, पण राणीचं प्रेम एका माहुतावर होतं, जो त्यांच्याच राजदरबारातल्या हत्तीचा माहूत होता. माहूत म्हणजे समजते ना काय होता? हत्ती चालवणारा, हत्तीची निगराणी राखणारा, रक्षा करणारा असा तो. पण तो सगळीकडनं व्यंग होता, कुबडा होता, रोगी होता, पण त्याचा आवाज होता ना एकदम बेस्ट होता. कशावर कोण मोहित होते? राणी मोहित झाली त्या आवाजावर. आणि रूप काय हो? कोण बघायचं? राजा म्हणजे सुंदर होता, आपलं काय म्हणायचं, सगळं त्याचं चांगलं होतं, पण दृष्टी कुठं गेली? त्या माहुतावर. आणि मग रोज काय करायची राणी? राजा झोपला की जायची त्याला भेटायला, आणि मग तिचं रोजचं कार्यक्रम असायचं, आणि हे त्याला माहीत नाही राजाला. आणि एक दिवस काय झालं, राजाला चुकून जाग आली रात्रीतनं, तर बाजूला राणी नव्हती बेडवर. मग ती कुठं गेली म्हणून बघायसाठी जेव्हा तो पडला बाहेर, तर त्याला ते दृश्य दिसलं. आणि ते बघितलं त्याला काय झालं, इतका राग आला की कसली राणी आहे त्याने लगेच तलवारीला हात घातला. का? त्याला मारून टाकावा तिला. अशी ही व्यभिचारी आहे, माझ्याशी विश्वासघात केला हिने, काय कमी होती म्हणून तिने त्याच्यावर दृष्टी टाकली वगैरे असे भाव म्हटल्यावर जेव्हा त्यांनी हात घातला, पण तेवढ्यात त्याला आठवलं की यशोमती मुलगा खूप लहान होता त्यांचा. मग त्याचं काय होणार जर मी हिला मारलं तर? म्हणून त्यांनी पुन्हा तलवार ठेवली आणि विचार केला, कोणाला नष्ट करून फायदा नाही आहे, आपण सरळ या संसारातनं विरक्त झालेलं चांगलं. आणि त्याला दीक्षेचे परिणाम झाले. कोणाला कशातून वैराग्य होऊ शकतं सांगता येत नाही. आणि त्याला वैराग्याचे भाव झाले, आणि तो आज सकाळ झाल्यावर सकाळपासून खिन्न होता, बोले ना कोणाशी, काही नाही. आणि जाऊन बसला कुठं? जेवायला म्हणून बसला टेबलवर जाऊन. तर बसल्यावर तिथं माता आली त्याची, आणि तिने विचारलं की काय झालं आज, तू का उदास आहे एवढं? तर त्यावेळेस राणी पण तिथं आली होती, आणि त्याला बोलायची इच्छा नव्हती काय, पण तो म्हणाला काय की मला फार रात्रीतनं एक खराब स्वप्न पडलं, आणि मला ते बघून ते एक संकट वाटतंय मला, म्हणून मला आता संसार करायची इच्छा नाही आहे, मला वैराग्य झालंय, मी दीक्षा घेणार. आणि हे शब्द बोलले की राणीला वाटलं यांना माझं गुपित कळलंय. मग आता काय करावं म्हटल्यावर ती आली जवळ, आणि ती म्हणाली की नाही, मातेला भय झालं, राणीला वेगळं भय, मातेला वेगळं भय. मातेला वाटलं हा वैराग्य घेऊन दीक्षा घेऊन निघून गेला तर माझं कोण बघणार वृद्धावस्थेमध्ये, म्हणून तिने उपाय काढला. काय उपाय काढला? ती म्हणती तुझ्या स्वप्नातलं संकट दूर करायसाठी माझ्याकडे उपाय आहे. ती म्हणाली की तू बळी दे, बळी दिलं तर सगळं हे संकट नष्ट होऊन जाईल. असं असं त्या देवीला का कुठल्या कुलदेवीला तू बळी दे तर हे तुझं सगळं संकट नष्ट होईल. तो म्हणाला हिंसा हे महान पाप आहे, मला ते हिंसा करायचं नाही, कुठल्याही जीवाला मला मारायचं नाही. असं म्हटल्यावर आता पुन्हा विचार करावा लागला मातेला. आणि मग त्यावेळेस ती म्हणाली की तू काय कर, ठीक आहे जीवाची हिंसा करू नकोस, पण आटे का मुर्गा, पिठाचा कोंबडा बनव आणि त्याचा बळी दे, काय प्रश्न आहे मग. आता एक नाही तर दुसरा उपाय काढला म्हटल्यावर त्याला वाटलं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काही जीवघात नाही आहे, आणि त्याला तो तयार झाला. आणि मग
त्याच्याने देवी खुश होईल आणि तुला सगळे तुझे प्रॉब्लेम्स नष्ट होतील असं म्हणून तिने त्याला तयार केलं. आणि त्यांनी तसं केलं तर सांगितलं जातं असं, ज्या वेळेस त्या कोंबड्यावर तलवार काय ते चालवलं सुरा, तर त्यातून आवाज आला, असा कोंबड्याचा आवाज आला. म्हणजे संकल्पी हिंसा म्हणायचं ह्याला. काय त्या कोंबड्यामध्ये, त्या अजीव वस्तूमध्ये कोंबड्याची स्थापना केली आणि मारलंय म्हणल्यावर त्याला संकल्प हिंसा झाली आणि त्याचं फळ नियमाने भयंकर दुर्गतीमध्ये जन्म होतो. आणि त्याच्यानंतर ह्यांचं दोघांचं कार्य हे झालं तर ते तिकडं काय झालं, प्राण्याची स्थापना करून हिंसा केल्याने पंचेंद्रियाच्या हिंसेचाच त्याला दोष लागला. जसं म्हटलं आपण एखादं प्लेन पेपर आहे त्याच्यावर पाय ठेवा म्हटलं तर तुम्हाला काय प्रश्न वाटणार नाही, ठेवाल. पण समजा तोच फोटो असेल, एखाद्या आपल्या आई वडिलांचा असेल, आपल्या सगळ्या संबंधींचा असेल, पाय ठेवा म्हटलं तर पेपरच आहे ना ते, त्याला काय, त्यात काही आहे का, वडील आहे, पण भावना जोडली आहे ना तुम्ही त्याच्यात. तसंच आहे मग इथं पिठाचा कोंबडा म्हणा नाहीतर खरा कोंबडा म्हणा, स्थापना केली आहे आणि तशा प्रकारचा विचार करून तुम्ही बळी देताय तर नियमाने तो दोष लागलाच. राजाने हिंसा केली आणि त्याच्याकडून भयंकर पाप झाले. आता ते सगळं झाल्यावर राणीचं कारस्थान चालू होतं की यांना आपलं कळालंय त्याला, राजाला. मग आता राजाबद्दल शंका आली म्हटल्यावर तिला विचार आला की यांना दोघांना आपण विष देऊन मारून टाकू. आणि त्या अमृता राणीने काय केलं, तोपर्यंत स्वयंपाक बनवला होता, ते जाऊन तिकडून आले पूजा करून की, आणि त्या दरम्यान रास केली हो त्यांनी. जे देवीचं कार्यक्रम करायचं म्हणून बळी द्यायचं म्हटलं ना, त्यावेळेस असं फंक्शन केलं काहीतरी, एक किती दिवसाचं असं काय केलं असेल. आणि मग त्यामुळं तेवढंच फक्त लोकांनी धरलं आणि त्याला नवरात्री बनवलं. म्हणजे तुमच्या जिनधर्मामध्ये पण नवरात्र आली. असं कुठलं नवरात्र नाही आहे, कुलदेवी नाही आहे, कुठला असला उत्सव नाही आहे. ॲक्च्युली तुम्हाला ते बोध देण्यासाठी सांगतायत की जीव दया पाळा. जेव्हा त्यांनी केलं ते जीव हिंसा केली होती. आणि आपण आजकाल राजरोज ते दांडिया खेळण्यामध्ये किती जीवांची हिंसा हो. असल्या हवेला तर त्या फोकसला किती जीवांची उत्पत्ती होते. नाचताना कोण बघणार आहे खाली काय आहे, किती दिसणार आहेत किडे, सगळे तर जीव स्वाहा होऊन जातात. आणि त्यात आपल्याला आनंद, कुठं जाऊन जन्मणार, ते कुठं जन्मले बघा. त्या दोघांवर म्हणजे त्यांनी विषयुक्त आहार बनवला, जेवण कोणी, राणीनी. आणि ते दोघं येऊन जेवले की तिथल्या तिथं मेले. ते मरून पती आणि सासू दोघंही मृत पावले. आणि दोघं पुढील 5-6 भवापर्यंत तिर्यंच गतीत एकत्र फिरले. जसं कधी मांजर कुत्रा झाले, कधी साप नेवला झाले, काय पण असल्या पर्यायांमध्ये उंट आणि हरिण झाले असं वगैरे सांगितलं त्यांनी. अनेक प्रकारच्या बकरा झाला, कुत्रा झाला, अशा तिर्यंच गतीमध्ये फिरत फिरत 6व्या भवामध्ये ते दोघं जण कोंबडा आणि कोंबडी झाले. माता आणि मुलगा दोघं पण कोंबडा आणि कोंबडी झाले. तर राजा आणि आई त्याची दोघं जण. आणि नेमकं काय झालं, आता ह्याला खूप वर्ष गेली ना मध्ये, तर ते कोंबडा कोंबडी एका मनुष्याने आणून एका राजबगीच्यामध्ये, पिंजरा होता त्यात आणून ठेवली. तो राजबगीचा होता यशोमतीचा. कोण यशोमती? राजाचा मुलगा. आता तो राजा झाला होता. म्हणजे कसा असतो संबंध, जवळ काय येतो, काहीतरी असतं मागचं. आणि त्याच्याच बरोबर उद्यानामध्ये आणून त्या दोघांना ठेवलं. आणि कोइन्सिडेंटली त्याच दिवशी ते सुदत्त नावाचे मुनी होते. ते दोघं जण त्या पिंजऱ्यात खेळत होते बरं का. काय, जो जीव ज्या पर्यायात जातो तिथं रमतो, खेळतो. आणि त्यांचं चाललं होतं फडफडणं, ओरडणं वगैरे सगळं. आणि तिथून चालले होते सुदत्त मुनिराज. आणि त्यांना ते तिथं जाऊन बसले आणि तिथं प्रवचन चालू होतं. आणि चालू असताना त्यांनी आपलं सांगितलं, जीवाला जे परिणाम करतो त्यानुसार फळ मिळतं, किती सावधानता ठेवायला पाहिजे परिणामामध्ये, हे सगळं सांगून झाल्यावर त्यांनी सांगितलं, पहा हे 2 कोंबडा आणि कोंबडी तिथंच बसले होते ना. असं म्हणलं की त्या दोघांचं अटेन्शन आपल्याबद्दल काय सांगतायत. आणि त्यांनी त्यांची पूर्वभावाची कथा म्हणून हे सगळं सांगितलं. आणि हे सगळं ऐकल्यावर त्या दोघांना जातीस्मरण झालं. कोणाला? त्या कोंबडा आणि कोंबडीला.
बळीच्या नावावर संकल्पी हिंसा करणे हे महान पाप आहे. कुठल्याही रूपाने करा तुम्ही, हिंसा ही हिंसाच आहे, त्याचं फळ नियमाने दुर्गतीच आहे. जसं की 4 प्रकारची हिंसा कुठली सांगा? उद्यमी हिंसा, उद्योगी हिंसा. तर हे 4 प्रकारची हिंसा आहेत ना, संकल्पी, आरंभी, उद्योगी आणि आता काय एकदाच उद्यमी आणि आरंभी, विरोधी हिंसा. तर असे 4 प्रकारचे हिंसा आहेत. त्याच्यामध्ये संकल्पी हिंसेचा दोष सगळ्यात मोठा आहे. तर सांगितलं त्या सुदत्त मुनींनी की कोंबड्याचा पूर्वभव, कोंबडा आणि कोंबडींचा पूर्वभव म्हणजे माता आणि पुत्र होते ते पूर्वभवात. बळी दिल्याने ते अशा दुर्गतींमध्ये फिरत फिरत आज इथं आलेले आहेत. दोन्ही पक्षी हे सगळं वृत्तांत ऐकून दुःखी झाले. त्यांना स्मरण झालं सगळं पूर्वीचं आणि पश्चाताप होऊ लागला की आपण असं का केलं, असं करायला नको होतं. आणि मग त्यांनी त्यांचं दुःख सांगण्यासाठी म्हणून पुन्हा पंख फडफडले आणि जोरजोरात ते कुकडुकू असा आवाज करू लागले. झालं काय, या आवाज करण्याच्या निमित्तात यशोमती राजा होता तो शब्दवेदी बाण सोडत होता. म्हणजे कुठं का असे ना कोणी प्राणी शब्द ऐकला की इथून बाण सोडायचा, बरोबर त्याला लागायला पाहिजे, असं त्याची कला होती त्याच्यामध्ये. झालं, त्यांनी काय केली, आपली कला प्रदर्शित केली. त्याला काय माहिती कोण कुठं आहे आणि काय चाललंय, काहीच माहीत नाही. असं त्यांनी आपले म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्या वृत्तांत ऐकला मुनींकडून त्यावेळेस ते दोन्ही पक्षी दुःखी झाले. तर मुनींनी त्यांना सांत्वना दिली की तुम्ही घाबरू नका, जे काय पूर्वी पाप केलं ते नष्ट करण्यासाठी आज तुम्ही अहिंसा अनुव्रत घेऊ शकता, त्याचं पालन करू शकता, स्वतःला निर्दोष पाहू शकता, आत्मा आहे असं जाणा, तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे तुमचे पाप सहज नष्ट होऊन जातील. असं ऐकलं की त्यांना इतका आनंद झाला त्या दोन्ही पक्ष्यांना आणि त्यामुळे ते अजून ओरडू लागले. आणि त्या आवाजाने त्या यशोमतीने काय केला, तो बाण सोडला. बरोबर तो बाण येऊन काय झालं, त्या दोघांना लागला आणि दोघं एकाच वेळी मरण पावले. नंतर मेल्यानंतर आता काय सांगायचं, त्या देशनेच्या निमित्तात त्यांना चांगली गती मिळाली. त्यांनी पश्चाताप केला होता, परिणाम बदलले होते, त्याच्या निमित्तात ते दोघंही मरून पुढच्या भवामध्ये मनुष्य झाले. कशासाठी ऐकली गोष्ट, त्यांनी जीव दिला ना त्या दिवशी, ज्या दिवशी त्याला त्या देवासमोर देवीसमोर बळी द्यायचा होता, त्या दिवशी त्यांनी त्या जीवाची हिंसा केली. तर उद्या सांगतायत म्हणून तुम्हाला रोज हे सगळे लोक त्या दिवशी बळी द्यायला जातात. तर इथं सांगतायत उलट त्या जीवांची रक्षा करा, जेणेकरून कुठल्याही जीवाला अशा प्रकारचं दुःख भोगावं न लागावं. म्हणजे असं झालं होतं एकदा, काय सांगितलं होतं मी मध्ये की एक स्त्री होती आणि मी बहुतेक बसमधून येत असताना ती माझ्या बाजूला बसली होती आणि तिला विचारलं मी, असंच बोलायचं म्हटल्यावर तर काहीतरी अजैन होती म्हणल्यावर म्हटलं की या भक्ष खाता का तुम्ही, मग ते म्हणले नाही. म्हटलं बळी देता का, ते म्हणले आमच्या घरात देतात. म्हटलं मग का द्यायचं, मग त्यांना त्याच्या मागचं काहीच माहीत नसतं, फक्त परंपरा म्हणून चालवलेली असती एवढंच. मग त्यांना सांगितलं की आपण त्या जीवाचं बळी देतो त्याच्याने आपलं काय चांगलं होतं, आपल्याला वाटतं की आपलं संकट नष्ट होणार आहे, ते देव खुश होणार आहे, काय करणार काय आहे ते म्हणले त्या राक्षसाला मारती ती देवी, म्हणून म्हणले आमच्या घरातला कुठला राक्षस असेल तर मरते, किंवा कोणी आमच्यावर जर अशी चुकीची दृष्टी टाकलेली असेल तर त्याचा घात होतो, म्हणून आम्ही बळी देतो. ते बळी कोणासाठी असतो म्हणून माहिती का, त्या राक्षसासाठी असतो. त्या राक्षसाचं खाद्य म्हणून त्याला बळी देतात आणि मग त्या राक्षसाचं ती संहार करणार. पण तुळजापूरच्या मंदिरात ते काय करतात म्हणे, ते मारतात ना, ते स्वतःच मागं जाऊन खातात तिथंच मंदिरातच प्रसाद म्हणून. सांगा तुम्ही कोण झाला, कुठं कळत आहे असं. राक्षसासाठी ते बळी दिला आणि स्वतःच खातोय म्हणलं तुम्ही काय झाला हो, आणि तुमचा संहार कोण करणार. म्हणजे उलट देवीला प्रसन्न करायला जातोय आणि देवीकडनंच घात होणार तुमचा. म्हणून कुठल्याही धर्मामध्ये असं कुठल्याही जीवाला त्रास द्या, घात करा, बळी द्या सांगितलेलं नाही आहे, पण सगळा व्यत्यास झाला आहे आज. आणि मग काय झालं, त्या स्त्रीला मी म्हणलं की असं बळी देणं किती चांगलं आहे,
म्हटलं तुम्ही कशाची त्या बकऱ्याची बळी देणार? ते समजा पिल्लू असेल तर त्याच्या मातेपासून तोडलं, ती माता असेल तर त्या पिल्लापासून तोडलं, त्याचं फळ तुम्हाला काय मिळणार हो? म्हटलं तुमच्यापासून तुमच्या मुलाचा वियोग का नाही होणार? तुमच्या मुलापासून तुमचा वियोग का नाही होणार? म्हणजे असे अनेक घटना घडू शकतील की तुम्ही दोघं पण दूर जाल किंवा कोणी मरेल, कोणाचं वियोग होईल, काहीही होऊ शकतं. मग त्याला त्यांच्या जीवाचं भय नाही का? मग त्यांना मारणं किती योग्य आहे? मग तसं म्हटलं प्रत्येकाला जीव आहे स्वतःचा आणि त्याला स्वतःचं रक्षा करायची आहे. आणि आपण देवाच्या धर्माच्या नावावर असं दुसऱ्याचं बळी देणं कुठल्याही धर्मामध्ये मान्य नाही. असं सांगितल्यावर आता माहीत नाही त्यांनी किती फॉलो केलं, पण त्यांना पटलं की म्हणले आपल्या मनुष्यांमध्ये घरातल्यांना आपल्या मुलांना त्रास न हो ह्याच्यासाठी लोक विचार करतात, पण बाकीच्या बाहेरच्यांसाठी विचार केला जात नाही. जसं पंडितजी आहेत ना आपले, तर त्यांना मी एकदा पाणी काढताना बघितलं होतं आणि मग ते जिवाणी कसं करतात मला जरा उत्सुकता होती आणि बरोबर माझ्या शंकेप्रमाणे त्यांनी वर्ण जिवाणी खाली ओतली. मग मी जाऊन त्यांना सांगितलं असं करायचं नसतं, कारण ते जीव आहेत ना, गाळता कशासाठी? त्याची रक्षा करायसाठी. काय करायचं असतं? विहिरीतनं पाणी काढलं तर गाळून घेऊन ते जीवाणी तुम्ही त्या बादलीत सोडले आणि बादलीवरनं उलटी केली, काय फायदा झाला हो? म्हणजे मारलेच ना तुम्ही जीव. असं आपटल्यावर जीवांची काय रक्षा होणार आहे? मग त्यांना मी सांगितलं ते बादली खाली नेऊन हळू सोडायची आणि त्याला उलटी करायची असते, मग ते पाण्यात पाणी मिसळलं तर त्या जीवांची रक्षा होते. फार कमी जीव वाचतात, पण वाचतात. आपल्याकडून प्रमाद तर नाही झाला. मग हे लय पटलं असं वाटलं नाही मला, त्यांना स्वभाव आहे. मग त्यांना मी त्यांच्या मुलांच्या भाषेत सांगितलं, म्हटलं ते जीव आहेत ना, जसं आपली मुलं आपली जीव आहेत, त्यांना काही त्रास झाला तर तुम्हाला बरं वाटेल का? त्यांच्यावर संकट आलं, त्यांना दुःख झालं, रोग झाला, तुम्ही किती तडफडता म्हटलं, तुम्हाला किती त्यांच्याविषयी आकुलता होती. मग हे तसेच जीव आहेत, जर त्यांची आज रक्षा करणार नाही तर म्हणलं उद्या आपल्या मुलांना आपल्या घरातल्यांना सगळा त्रास सहन करावा लागणार. दुसऱ्या दिवशीपासून लिटरली मला दिसलं त्यांनी त्यांचं केलं खाली सोडून, माहिती आहे का? म्हणजे लोकांना आपलं भय दाखवलं ना तर ते सोडतात, पण त्यांच्यामध्ये जीव दिसत नाही ना, हेच तर दोष आहे. आपल्या घरातले तेवढे जीव काय आणि बाकी सगळे निर्जीव. म्हणजे असं अज्ञान किती भारी पडतं आपल्याला. म्हणून अशा रीतीने समजवायचं, जे कशाई असतात, जे अज्ञानी असतात, जे मूढ असतात ना, मोही असतात, त्यांना त्यांच्या भाषेतनं समजवलं तर समजतात. म्हणून धर्म समजवण्याची कला शेवटी आपल्यालाच विकसित करावी लागते, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये. जाऊ दे, दुसऱ्यासाठी नाही, आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवायचं की अशा प्रकारे कुठल्याही मोहाला बळी पडायचं नाही, जेणेकरून आपल्याला पण आणि दुसऱ्याला पण दुःख सोसावं लागेल. कारण मोहाचं फळ नियमाने दुःखच आहे. हो, सांगताय का भाभी? ध्यान सांग. जोरात सांग. अखंड स्वरूपोऽहं न्यायक स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं मी एक जीव आहे. मी
ताण